बायलांचे आरक्षण विधेयक लोकसभेत पास जावंक नाशिल्ल्यान जायत्यो प्रतिक्रिया विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी दिल्यो। ताचेर जाप दिवपाक भाजप पक्ष फुडाऱ्यांनी खासा पत्रकार परिशद घेतली। काँग्रेस हो राष्ट्रविरोधी पक्ष आनी इंडिया अलायन्स राष्ट्रविरोधी तशेंच बायला विरोधी आसा अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी खर उतरांनी टिका केली। बायला आरक्षण विधेयकाक विरोधकांनी केल्ल्या विरोधाचो मुखेलमंत्र्यान निषेध केलो। भाजपान हाडिल्ल्या दर एका सुदारणेक विरोधी पक्षांनी विरोध केला अशें तांणी नमूद केले। मजगती दर एका क्षेत्रात बायला फुडाकार घेतात, पूण राजकीय निर्णय आनी कायदे तयार करपाच्या मळार तांकां अजूनय फावो ते प्रतिनिधित्व मेळना, जे बायला आरक्षण विधेयकांतल्यान मेळूंक शकताले। पूण विरोधकांनी ताका विरोध करून भारता खातीर काळो दीस दाखयलो अशें म्हणत आमदार देविया राणे हांनी तीख प्रतिक्रिया दिली। जाल्यार नारी शक्ती वंदना कायदो विधेयकाक विरोध करून विरोधकांनी बायला सशक्तीकरणाचो विश्वासघात केला अशें भाजपा प्रदेशाध्यक्ष दामो नायक हांनी टिका केली। तशेंच काँग्रेसीन अशा विधेयकाक हाचे पयलीं विरोध केल्लो असोय उल्लेख तांणी केलो। काल पार्लमेंटान ज्या तरेन 16 आणि 17 तारखेक प्रेजेंट केले आणि त्यानंतर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या नंतर ते मतदानाक घातले आणि त्या मतदानाक घालतकीर सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळेकडे लोकांनी पळयले की ज्या तरेन ह्या काँग्रेसीन समाजवादी पार्टी बाकीचे सगळे जे दल आसात ते तातूंत भितर ते सगळ्यांनी ह्या बिलाचेर ज्या तरेन आक्रोश केलो आणि हे बिल पारीत जावपाक जायना ह्या खातीर जो प्रयत्न केलो आणि ते बिल जे आसा ते बिल संसदेन ते पास जावना आणि ह्या खातीर काँग्रेसीन आणि बाकीच्या ते दलांनी सगळ्यांनी बायलांचो म्हणजे महिलांचो नारी शक्तीचो एक व्हड प्रमाणात विश्वासघात केल्लो आसा आणि त्याच बरोबर ही गोष्ट आसा ती एकदम निंदनीय आसा। हे फक्त बिल नाशिल्लें जाल्यार हे बिल न्हय तर नारी शक्तीक फुडें वचपा खातीर एक केल्ले एक व्हडलो रिफॉर्म आशिल्लो। हे क्रांतिकारीक पावल आशिल्लें भारताच्या इतिहासान राजकीय इतिहासान हो दीस खरें म्हटल्यार सुवर्ण अक्षरांनी बरोवपाक उरतलो आशिल्लो, हिस्टोरीक डे आशिल्लो। पण तो हिस्टोरीक डे जो आसा तो हिस्टोरीक डे हो ह्या नारी शक्तीक मुखार व्हरपाक लागून काँग्रेसी कडेन आणि बाकीच्या त्या दला कडेन जमलें ना आणि ते बिल जे आसा ते बिल ते पार्लिमेंटान पारीत जायनासतना ते परत एकदां फाटीं व्हरपाचे पडले। हाचे पयलीं खूब फाटीं प्रयत्न जाल्ले। हे बिल जेन्ना हाडपाक जाय आशिल्ले त्या वेळाचेर देवगौडा सरकार आसतना आसतले, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीचे सरकार आसतना आसतले, पण त्या वेळाचेर सुद्दां ह्याच मेंटलिटीन ह्याच काँग्रेसच्या मेंटलिटीन हे बिल कशें पास करप ना ह्या खातीर तांच्यांनी जो कितें सर्कस केल्या ती सगळ्या लोकांक खबर आसा आणि ते सुद्दां रिकॉर्डाचेर दर्ज आसा। हे बिल जल्दी लागू करो नारा करताले आणि त्या वेळाचेर 2023 जर तांच्यांनी ते बिल पास करपाक लागून जर सपोर्ट जर केल्लो म्हणटात न्ही जाल्यार तो खरो म्हळ्यार तो राजकीय जुमला आशिल्लो। कारण रोखडीच 2024 लोकसभेचे इलेक्शन आशिल्लें आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनाक ताका फायदो मेळपाक जाय म्हणून आमी काँग्रेस ताका पास करतात म्हणून केल्लें तांचें काँग्रेसीन केल्लें नाटक आशिल्लें आणि त्या नाटकाचो आयज खरो म्हणल्यार तो अर्थ कितें आसा तो सगळे जनतेक कळ्ळो, सगळे लोकांक कळ्ळो आणि तो खरो म्हळ्यार आमी तर ताचो निशेध करपाक जाय आणि ती निंदनीय गजाल आसा। एक्ट जालो की ताचे इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड एंड ताचे इम्प्लिमेंटेशन बेगिनात बेगीन करप अशें आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विचार हांच्या गव्हर्मेंटाचे विचार आशिल्ले आणि त्या कारणान हे इम्प्लिमेंटेशन बेगीन जावप म्हणून ताणें हे बिल इंट्रोड्यूस केले। आता हे बिल जे ऑपोजिशनान रिजेक्ट केला, ओपोज केला, सो ते करतना एक विसरले की ह्या बिलाचो फायदो फक्त भारतीय जनता पार्टीकूच जावचो नाशिल्लो, खंयच्या एका पार्टीक जावचो नाशिल्लो तर पूर्ण देशाच्या महिलांक जावपाचो आशिल्लो। महिला म्हणटकूच दॅट इज द रिजर्वेशन फॉर द विमेन ऑफ इंडिया हू रिप्रेझेंट 50% ऑफ द पॉप्युलेशन आणि हे जे हो जो फायदो महिलांक जावपाचो आशिल्लो तातूंत तांची महिला आशिल्लीच न्ही की आमचीच नाशिल्ल्यो आणि तांकांय ताचो फायदो जातलो आशिल्लो हे ते विसरले। नारी शक्ती वंदन अधिनियम पयलींच आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचे मदीं एक उत्साह निर्माण आशिल्ली, एक उर्जा निर्माण जाली की फायनली महिला खातीर कितें तरी बरें जातलें आणि
भारतीय जनता पार्टीच्या खातीर आनी आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी खातीर एक फायनली एक महिलाक शासन आनी प्रशासनान फुडें वचपाक एक संदी मेळटली, राजकारणान तितलेच एक रिप्रेझेंटेशन मेळटलें जे इतले वर्सां आमी पळयलां की महिलाक मेळूना. महिलाक आमी पळयता की प्रत्येक क्षेत्रान फुडें सरिल्ली आसा. खंयचेय क्षेत्र जावनी, एक फ्रॉम अ गर्ल चायल्ड टू स्टुडंट आसूनी की कॉलेज आसूनी की फुडें डॉक्टर जावन इंजिनियर, सगळ्या क्षेत्रांनी महिला फुडें आसा. पण राजकारणान तांकां तितलें रिप्रेझेंटेशन मेळना आसून जे डिसिजन मेकींग, पॉलिसी मेकींग, लॉ चेंजीस जे जावपाक जाय देशा खातीर ते केन्ना जावपाक शकता जेन्ना तांकां रिप्रेझेंटेशन मेळटा. आनी हें 33% रिप्रेझेंटेशनानच जावपाक शकतालें. पण हें आनी विमेन आर द 50% पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. आनी आमकां फुडें व्हरपाक म्हणजे हें जे पयर जें घडलां इट इज एक्चुअली ऐतिहासीक दीस जावपाचो हो आमच्या भारत देशान की फायनली हे बिल पास जावन. बट इट इज आय थिंक आमी म्हणपाक शकता ब्लॅक डे फॉर द हिस्ट्री ऑफ इंडिया, भारत, बिकॉज महिला खातीर खऱ्या अर्थान तर आमकां फुडें व्हरपाक जाय आशिल्लें. खरेंच तांकां तर महिला फुडें व्हरपाक जाय जाल्यार हें बिल पास जाता आशिल्लें आनी तें राजकारण करपा नाशिल्लें हातून. आतां इलेक्शना टायमार प्रत्येक महिला 50% आमची जी देशाची महिला आसा ती ह्या विरोधी प्रत्येक ऑपोजिशन पार्टीक धडा शिकयतली आनी तांकां योग्य तांचें स्थान दाखयतली प्रत्येक इलेक्शनाच्या टायमार. आनी जे ऑपोजिशनान केला ताजे हांव निषेध करता. इंडी अलायंस तो एंटी नेशनल पार्टियाज है, ये इंडी अलायंस एंटी वुमेन पार्टियाज है. मैं आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टी की तरफ से और गोवा सरकार की तरफ से भी इनका निषेध करता हूँ. आपने 50 साल में इस देश पर जिस कांग्रेस पार्टी ने राज्य किया उस कांग्रेस पार्टी ने कभी 33% वुमेन्स को रिजर्वेशन नहीं दिया. जिस पार्टी की महिला प्रधानमंत्री रही लेकिन उस पार्टी ने महिलाओं को प्रतिनिधित्व देने का काम कभी नहीं किया. इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से गर्व से कहता हूं आज इस देश की प्रेसिडेंट एक वुमन है, इसलिए वो भारतीय जनता पार्टी की तरफ से उनका कैंडिडेचर हुआ और आज शी द प्रेसिडेंट. मैं गर्व से कहता हूं कि महिलाओं का सम्मान करने का काम किसी ने किया तो भारतीय जनता पार्टी ने किया. रिसेंटली द दिल्ली चीफ मिनिस्टर इज द वुमन चीफ मिनिस्टर. एज अ कार्यकर्ता की तरफ से भारतीय जनता पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी ने दिया. ये सपा हो, कांग्रेस हो, डीएमके हो, तृणमूल हो, ये सभी पार्टी तो ये फैमिली राज्य पार्टी है. हमेशा के लिए खुद के फैमिली को आगे करने का काम इन्होंने किया है. आपने देखा तो पिछले 12 साल के टेन्योर में भारतीय जनता पार्टी ने हर तरफ जो जो काम अच्छा काम देश के लिए किया उस काम को अपोज करने का काम किसी ने किया तो कांग्रेस ने किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से 3 तलाक का बिल लाया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किया, उसको विरोध किया. जीएसटी लाया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से आयुष्मान कार्ड लिया, इसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी सीए इंट्रोड्यूस किया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी करते ऑपरेशन सिंदूर, इसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी जो जो बिल जब यानी जीएसटी लाना चाहे उसको विरोध किया. इसीलिए मैं कहता हूं कि कांग्रेस इज एन एंटी नेशनल पार्टी. मैं कहता हूं और उसने एंटी नेशनल काम करने का काम हमेशा के लिए करते हैं. मैं तो कांग्रेस के महिलाओं को भी आह्वान करता हूं कि जिन पार्टी ने आपको रिजर्वेशन न दिया तो उस पार्टी के लीडर्स को पूछो और डेफिनेटली उन्होंने पूछना चाहिए. नारी शक्ती वंदन अधिनियम बिल हे इंट्रोड्यूस केले. खरं म्हणजे या बिलाक सपोर्ट करतो सोडून सातत्यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि डीएमके म्हणजे ज्यांचे इलेक्शन सातात जावपाचे आहा थंयसरूय बी महिला तांकां डेफिनेटली दाखोवन दितले की तांची पावर कितें आहा ती. आणि 2029च्या इलेक्शनाक आमी जे म्हणटाले की पंचायत टू पार्लमेंट आमकां महिला व्यवस्थित रित्या आमकां रिजर्वेशन पळोवपाक मेळटलें आसलें. बट काँग्रेसीन हो काळो दीस हो महिलांच्या खातीर दाखोवन दिलो. हो महिला केन्नाच विसरची ना आणि सातत्यात जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना महिला ताका दाखोवन दितली. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक.